तो आप सुन रहे थे फिंगरप्रिंट एक्सपर्ट है, जैसा कि हमने बताया था फिंगरप्रिंट। तर सैफवरील हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो असं जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे। जितेंद्र आव्हाड यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। धार्मिक कट्टरवाद्यांकडूनच हल्ला झालाय का हे तपासायला हवंय असंही जितेंद्र आव्हाड म्हणतात। सैफ यांना मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरून टार्गेट केलं गेलंय असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय। सैफवर जीवे मारण्याच्या हेतूनच वार केल्याचं दिसतंय असंही आव्हाडांचं म्हणणं आहे। काय नेमकं त्यांनी ट्विट केलं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। जितेंद्र आव्हाडांचं हे ट्विट, सैफ अली खान यांच्यावरती झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो। गेली अनेक वर्ष सैफ अली खान यांना त्यांच्या मुलाचे नाव तैमूर ठेवल्यावरून टार्गेट केलं जात होतं। धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे या दिशेनं तपास होणं आवश्यक आहे। हल्लेखोरांची वार करण्याची पद्धत बघता वार हा जीवे मारण्याच्या हेतूनच करण्यात आल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे। जितेंद्र आव्हाड यांचं हे ट्विट आपण बघतोय। सैफवरील हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे। धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हल्ला झालाय का हे तपासायला हवं असं देखील त्यांचं म्हणणं आहे। सैफ यांना मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरून टार्गेट केलं गेलंय। जितेंद्र आव्हाड यांनी हे ट्विट केलेलं आहे। सैफवर जीवे मारण्याच्या हेतूनच वार केल्याचं दिसतंय असं जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे आणि त्या संदर्भातला त्यांनी एक ट्विट देखील केलेलं आहे। सैफवरील हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे। धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हल्ला झालाय का हे तपासायला हवं असं देखील त्यांनी आपल्या या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। सैफ यांना मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरूनच टार्गेट केलं गेलंय। काही दिवसांपासून त्यांना टार्गेट केलं गेलंय। सैफवर आता जीवे मारण्याच्या हेतूनच वार केले असू शकतात असंही जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे आणि त्या संदर्भातलंच त्यांनी एक ट्विट देखील केलेलं आहे। धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हल्ला झालाय का हे तपासावं लागेल। सैफ यांना मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरून टार्गेट केलं गेलंय असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो असं जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे। नहीं, हम बता नहीं सकते, प्लीज सॉरी सर। आप लिफ्ट के अंदर से फिंगरप्रिंट आम्ही सांगू शकत। आमचे सिनियर आता वरती आहेत, ते खाली येतील तेव्हा त्यांच्याशी बोला। हमारे सिनियर आम्ही नाही सांगू शकत, प्लीज सोडा आम्हाला। हम फिंगरप्रिंट डिपार्टमेंट से ये फिंगरप्रिंट मिल चुके हैं। अब आगे की प्रोसेस हमारे सीनियर बताएंगे। हम फिंगरप्रिंट डिपार्टमेंट से ये फिंगरप्रिंट मिल चुके हैं। अब आगे की प्रोसेस हमारे सीनियर बताएंगे। आरोपीचे घरातील फिंगरप्रिंट घेतलेले आहेत अशी माहिती फॉरेन्सिक टीमने दिलेली आहे। फॉरेन्सिक टीम सध्या दाखल झालेली होती, त्यांच्याकडून तपास केला जातो आणि अशा वेळेलाच सैफ अली खानच्या घरामध्ये आरोपीचे फिंगरप्रिंट सापडल्याची माहिती फॉरेन्सिक टीमने दिलेली आहे। या सगळ्याचा तपास सुरू झालेला आहे। पोलिसांकडून वेगवेगळ्या पथकांकडून या घटनेचा तपास केला जातोय आणि फॉरेन्सिक टीम देखील सैफ अली खानच्या घरी गेलेली होती आणि त्यांनी कडून हल्ला झालाय का हे तपासावं लागेल। सैफ यांना मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरून टार्गेट केलं गेलंय असं देखील जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो असं जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे। नहीं, हम बता नहीं सकते, प्लीज सॉरी सर। आप लिफ्ट के अंदर से फिंगरप्रिंट आम्ही सांगू शकत। आमचे सिनियर आता वरती आहेत, ते खाली येतील तेव्हा त्यांच्याशी बोला। हमारे सिनियर आम्ही नाही सांगू शकत, प्लीज सोडा आम्हाला। हम फिंगरप्रिंट डिपार्टमेंट से ये फिंगरप्रिंट मिल चुके हैं। अब आगे की प्रोसेस हमारे सीनियर बताएंगे। हम फिंगरप्रिंट डिपार्टमेंट से ये फिंगरप्रिंट मिल चुके हैं। अब आगे की प्रोसेस हमारे सीनियर बताएंगे। आरोपीचे घरातील फिंगरप्रिंट घेतलेले आहेत अशी माहिती फॉरेन्सिक टीमने दिलेली आहे। फॉरेन्सिक टीम सध्या दाखल झालेली होती, त्यांच्याकडून तपास केला जातो आणि अशा वेळेलाच सैफ अली खानच्या घरामध्ये आरोपीचे फिंगरप्रिंट सापडल्याची माहिती फॉरेन्सिक टीमने दिलेली आहे। या सगळ्याचा तपास सुरू झालेला आहे। पोलिसांकडून वेगवेगळ्या पथकांकडून या घटनेचा तपास केला जातोय आणि फॉरेन्सिक टीम देखील सैफ अली खानच्या घरी गेलेली होती आणि त्यांनी